10 वर्षामध्ये यांनी काहीच विकास केलेला नाही आहे. तापी बुराई योजना आहे ती सुद्धा रखडलेली आहे, यांच्यामुळे रखडलेली आहे. बदल हवा आहे लोकांना. आता गरज डॉक्टरची, आता वकीलची आहे. आणखी कायदे समजणार आहे कधी. गोवालदादा फिक्स खासदार होणार आहे. तापी बुळेचा असेल प्रश्न होता, तो यांनी सॉल्व्ह केलेला नाही. जर ती जर आली तर नंदुरबार तर बारामती व्हायला वेळ लागणार नाही तापीचं पाणी आल्यावर. आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 10 वर्षापासून हिनाताई गावित यांना खासदार गरीब जनतेने बनवलं, पण गरीब जनतेसाठी कुठल्या योजना आणल्या नाही आणि टक्केवारीसाठी त्यांचे वेतन नेमले गेलेले. पांडे आणि गाई देऊन विकास होत नाही. गावाच्या विकासासाठी सुद्धा यांनी राजकारण केलेले. जी आरोप करायचे की त्यांना कोटीचा भ्रष्टाचार केलेला, त्यांना त्यांच्या पक्षात घेतात आणि लगेच ते वॉशिंग मशीन मध्ये टाकून लगेच स्वच्छता करतात. हा हॅलो नमस्कार, आपल्या सगळ्यांचं डिजिटल सावडीमध्ये स्वागत आहे. लोकसभेचा रणशिंग फुंकला गेलेला आहे. मी सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि नंदुरबारची लढत ही फार इंटरेस्टिंग झालेली आहे, कारण थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना इथं रंगणार आहे. हिना गावित महायुतीकडून तर महाविकास आघाडीकडून आपण बघितलं तर गोवाल पाडवी आहेत. ॲडव्होकेट गोवाल पाडवी इथं उमेदवार म्हणून उभे आहेत. त्या सगळ्या नंदुरबारच्या मतदारांकडून आपण जाणून घेणार आहोत की यंदा इथे वारं कुणाचं आहे, कोण इथं 2024ला खासदार म्हणून निवडून येणार आहे. काय सांगाल दादा, काय हवा कोणाची आहे इथे सध्या? गोवालपाडीचे आहे काँग्रेस. काय असं? कारण 10 वर्षामध्ये यांनी काहीच विकास केलेला नाही आहे. तापी बुराई योजना आहे ती सुद्धा रखडलेली आहे, यांच्यामुळे रखडलेली आहे. अच्छा, त्यामुळे परिवर्तन हवं आहे सगळं नंदुरबार जिल्ह्यात. हिना गावित का नको, का निष्प्रभ ठरलेले आहेत का पूर्ण खासदार म्हणून? नाही, निष्क्रिय आहेत ते. त्यांनी काहीच केलेलं नाही इथं नंदुरबारमध्ये. मोदी लाट आहे का यंदा इथे? नाही, मोदीला ते इथं नाही चालणार, नंदुरबारमध्ये नाही चालू शकत. का असं का वाटतं तुम्हाला? कारण इथं आहे ना दादा, आदिवासींचा आरक्षणचा सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या सुद्धा त्यांना थोडं त्यांच्या मनात धाकधूक आहे. मग काँग्रेस आणि इंडिया आघाडीत प्रश्न सोडवतील असं वाटतं तुम्हाला? हो, सोडवतील. किती इम्पॅक्ट झाला? राहुल गांधींनी इथं न्याय यात्रा आणली होती आणि त्यानंतर राहुल गांधी स्वतः या मतदारसंघामध्ये आले होते. त्याचा किती इम्पॅक्ट झाला इथे? प्रचंड गर्दी होती. त्यामुळे ना परिवर्तन 100% होणार आहे आणि गोवालदादा फिक्स खासदार होणार आहे. अच्छा, बरं. काय सांगाल दादा, काय कुणाचं वार आहे सध्या यंदा? सध्या काँग्रेसचं गोवालदा पाडवीचं. हिना गावित का नाही? काय 10 वर्षात त्यांनी काही असं फार तसा विकास केला नाही. मुद्दे काय आहेत, महत्वाचे मुद्दे काय आहेत नंदुरबारचे? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा विषय आमचा. तापी बुराई सिंचन योजनाचा विषय गेल्या 15 वर्षापासून रखडलेला विषय. मग आता 10 वर्षांना काही सुचलं नाही. मग आता यांनी विषय उचलला, हा इलेक्शन येते हो त्या विषयावर तो मुद्दा उचलला होता. मग गेले 10 वर्ष यांनी कुठलाच आमच्या पूर्वपट्ट्यात तर काहीच एवढं फार लक्ष दिलेलं नाही त्यांनी. त्याच्यामुळं आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार. गोवाल पाडवी जे आहे ते किती मतांनी, किती लीडनं निवडून येतील काय अंदाज? बघा, ते आता लोकांवर आहे. खूप सारा वर्ग आहे काँग्रेसवर प्रेम करणारं. आता 13 मेला ते समजणारच आहे तसे, बरोबर. काय सांगाल, कोणाची हवा आहे इथं, गोवाल पाडवी की नाही? तुमच्याकडे येतो का काय आधी यांचं घेऊन? मग तुमच्याकडे कोणाची हवा आहे इथं? गोवाल पाडवी. असं का वाटतं? का बदल हवा आहे लोकांना. आता गरज डॉक्टरची, आता वकीलची आहे. आणखी कायदे समजणार आहे कधी. आणि त्यांनी दिल्ली हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट दोघी ठिकाणी काम केले. आदिवासीच्या जमिनी ज्या काही गेल्या होत्या त्यांच्यासाठी केसेस बरेचसे लढलेत. आणि त्यांचे वडील पण एक 90 आमदार होते आणि त्यांचं पण एक त्याला पाठबळ भेटेल. अच्छा, बरं. मुद्दे काय देते तरुण म्हणून तुम्हाला, युवा म्हणून तुम्हाला काय वाटतं की इथले नेमके युवांचे काय प्रश्न आहेत नंदुरबारमधले जे सोडवले गेले पाहिजेत, जे अजूनपर्यंत सोडवले गेले नाही? आता तरुणांसाठी MIDC ते मंजूर झाली, अजून काम झालं नाही. आणि तरुण शेतकरी जे आपल्या पूर्वपट्ट्यात पण बरेचसे आहेत. आता पूर्वपट्ट्यातले बरेचसे शेतकरी आलेले आहेत. तरुणांसाठी काही रोजगाराची सेवा इथं दिलेली गेलेली नाही. आणि तापी बुळेचा असेल प्रश्न होता, तो यांनी सॉल्व्ह केलेला नाही. जर तापी बुळेचं पाणी जरी आलं, उपसा सिंचन योजना झाली, 700 कोटीचा बजेट त्यांनी जाहीर केला, पण तो फक्त कागदावरच केला आहे. बऱ्याच वर्षापासून रखडली. जर ती जर आली तर नंदुरबारचं बारामती व्हायला वेळ लागणार नाही तापीचं पाणी आल्यावर. नंदुरबार जिल्हा आपण बघितलं इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागासलेला आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 15 ते 20 वर्ष मागे हा जिल्हा आहे. हा प्रगतीपथावर येण्यासाठी इथे काय काय गोष्टी झाल्या पाहिजेत? त्याला एकच आहे पर्याय, काँग्रेस. त्याला काँग्रेसच पर्याय. मोदींची लाट आहे की नाही? हा, मोदींची लाट. आता तर काय त्यांचं आहे, ED वगैरे CD वाजवतात त्यांच्या ते. अच्छा, म्हणजे इथे सध्या तरी गोवालदादांवरती असं, गोवाल पाडवींच्या विरोधात त्यांना काही सापडलेलं नाहीये म्हणजे?
काय उमेदवार जाहीर झाल्यावरती ईडी वगैरे लावणार? नाही काही नाही, ट्रान्सपरंट उमेदवार आहे आमचा ना, आमचा यंदा गोवाल गोवाल दादा बस. आणि काय काय सांगाल, कोण निवडून येणार यंदा? यंदा आपला 15 मिळायचे आम्हाला. पंजा निवडून येणार? हो निवडून जाणार. गोवाल पाडवी हो वळवून पाडू. तिना गावीत का नाही? नाही त्याने तापीचं पाणी सांगितलं होतं आम्हाला शेतकऱ्यांना, ते टाकाने त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर नाराज आहे. बांधा द्यायचं आणि गाई द्यायचं आणि त्याच्यावर काय निवडणार आहे का ते? नाही निवडणार ते. इथे महागाई, बेरोजगारी असे मुद्दे आहेत का नंदुरबार? मग आहेत ना, त्यांनी सोडवले नाही. नाही सोडवलं त्यांनी. मग कोण सोडवेल वाटतं? नाही 15 सोडवली आम्हाला आता. 15 हो 15 सोडवली. अच्छा. तेच आम्हाला लागणार आहे. आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 10 वर्षापासून हिनाताई गावित यांना खासदार गरीब जनतेने बनवलं, पण गरीब जनतेसाठी कुठल्या योजना आणल्या नाही. आणि सरपंच जे होते, सरपंचाच्या ज्या गावाच्या योजना आहेत परमा रोखून ठेवल्या आणि टक्केवारीसाठी त्यांचे वेतन नेमले गेलेले आहेत. की गावाच्या विकासासाठी सुद्धा यांनी राजकारण केलेले, की प्रत्येक आता आमच्या गावात प्यायला पाणी नाही, प्रत्येक वेळा पाणी टंचाईची मीटिंग घेतात, खर्च दाखवतात, कोणत्याच गावाला पाणीसाठी काही करत नाही. काहीच गेलं नाही. पुरा योजना आहे, कित्येक वर्षापासून आहे. कधी यांनी संसद मध्ये प्रश्न मांडला नाही की पूर्ण नंदुरबार जिल्ह्याला औषध रत्न मिळालंय की दादा? ते रत्न ऐकून घ्या. त्याच्यात मी भ्रष्टाचाराचा आरोप करतो आणि त्या माणसाला त्या पक्षात घेतो, त्यांना ह्याच्यात बीजेपी फेल गेलेली आहे. त्याच्यामुळे नाराज आहे. लोक फार नाराज आहेत की भाऊबंदीमध्ये भांडण करून वाद करतात आणि यांनी त्या माणसाला त्या पक्षात घ्या आरोप करायचे की त्यात कोटीचा भ्रष्टाचार केलेला, त्यांना त्यांच्या पक्षात घेतात आणि लगेच ते वॉशिंग मशीन मध्ये टाकून लगेच स्वच्छता करा. सीबीआयला माहित नाही का की याच्यावर आरोप आहे, यांना लगेच केस नील का होते, कोर्टामध्ये का केस नील होते त्यांच्याकडे गेल्यावर, आणि विरोधकांना जेलमध्ये टाकतात. आपण जर बघितलं तर अनेक प्रश्न आहेत. या असे आपण जर बघितलं अनेक प्रश्न आहेत जे देशाच्या पातळीवरती जे मुद्दे आहेत की ईडी, सीबीआय, IT म्हणजे इन्कम टॅक्सचा जो गैरवापर केला जातोय, हा सगळा याच्यामुळे एकदा भाजपमध्ये तो नेता गेला की तो क्लीन शीट त्याला मिळते. हे सगळे मुद्दे जर ग्राउंड लेवलला इम्पॅक्ट करत नसतील तर तसं नाही, लोकांच्या मनात ते देखील आपण बघतोय.